तारा तारा काय पडलंय का? अरे ती पडली असेल डोक्यावर. नाही रे, एवढा मोठा आवाज नाही आला. तारा तारा अरे तीच पडली असेल. तरी तिने तुला कितीदा सांगितले वॉशरूम मधून बाहेर येताना पाणी ओतून येत जा. घसरली ना ती. गप्पे काही ओरडतोय. तारा तारा काहीच रिस्पॉन्ड करत नाही. तिला काही झालं तर 2-3 दिवसापासून तिची तब्येत डाऊन होती. बघितलं. थांब मी दार तोडतो. हा ए तारा तारा आर यू ओके? नो आय एम नॉट ओके. काय झालंय? लागलंय का? प्रॉपर लागलेत. बी स्पेसिफिक यार. काय ते नीट सांग ना. लागले का? आय एम प्रेग्नेंट. अच्छा पडली प्रेग्नेंट नाही. आहे काय? बस ना आता. किती वेळा बघणार आहेस? तुझ्या सारखं सारखं बघण्याने तो रिपोर्ट निगेटिव्ह होणार आहे का? जे घडले ते शांत बसणार काय का? तारा प्रेग्नेंट आहे मित्रा. प्रेग्नेंट. ओरड. तू पण ओरड. नाही तर ओरडता कशाला? जाऊन सोशल मीडियावर ट्रायलच स्टार्ट करा ना. अगं ओरडणार नाही तर काय करणार आहे? मग मग हे झालं कसं? तुला माहित नाही कसं होतं? अरे म्हणजे सॉरी. हे कसं सगळं अचानक घडलंय ना. मला काही सुचत नाही. सॉरी. तारा कसं झालं हे? ते आपल्या हाऊस वॉर्मिंग पार्टीमध्ये. पुष्कर कुठे आहे? काय माहित. पुष्कर पुष्कर कुठे आहे? चंद्रावर. काय? हो, गॅलरीत जाऊन बघ. एका हॉट मुलीला चंद्रावर घेऊन जाण्याच्या तयारीत आहे तो.
म्हणूनच 10 वेळा ते स्टिक बघत होतास. साल्या तुझ्यामुळे झालंय हे. माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे कसं? ताराला परत फ्लॅशबॅक सांगायला लावू. जराशी पोटात दारू काय गेली, गेला लगेच पोरीला चिटकायला. अरे पण त्याचा तुमच्या सेक्सशी काय संबंध? तू त्या पोरीला मिठ्या मारल्यास, ते बघून ताराला राग आला. मग दारूच्या नशेत आमचा रिबाउंड सेक्स झालाय. रिबॉन्ड सेक्स? ॲक्सिडेंटल सेक्स. सेक्स करताना प्रोटेक्शन यूज करायचं असतं, एवढं बेसिक नाही माहिती का तुम्हाला? ॲक्सिडेंट या शब्दाचा अर्थ कळतो तुला? आणि केलं होतं यूज आम्ही प्रोटेक्शन. हां हां हां. हां, पण ते काय 100% शुअर असतं का? ॲटलिस्ट तुझ्यासारखं ठरवणं मी त्या मुलीला गॅलरीत घेऊन गेलो नव्हतो. अरे गेलो मी त्या मुलीला गॅलरीमध्ये घेऊन. त्याचा तुम्हाला का त्रास होतोय? एक मिनटं, मला का त्रास होईल? मला काय तुझ्यात इंटरेस्ट नाही. मग काय हिला आहे? हां. हां काय चाललंय तुमचं? सिच्युएशन काय आहे? आता याच्यावर एकच सोल्युशन आहे. काय? अबॉर्शन. तू वेडी आहेस का तारा? ए, हॉस्पिटल आहे. सॉरी, तू वेडी आहेस का? तुला ह्या सगळं सोल्युशन हवं होतं ना? त्या क्लिनिकमधून अबॉर्शन न करताच का बाहेर आलीस? हो ना, लहान मुलं आवडत नाहीत ना तुला? मग आता काय अचानक मातृप्रेम उफाळून आलंय? मातृप्रेम वगैरे नाही रे, माझं माझ्यावरचं प्रेम आहे ते. म्हणजे मी सेल्फिश आहे आणि त्यामुळे मे बी मी घाबरले आहे सगळ्याला. म्हणजे माझे पिरियड्स नेहमीच वेळेवर येत नाहीत, एखाद महिना पुढे पाठी होत राहतात. सो ह्यावेळी पण पिरियड मिस होणं मी इतकं सिरियसली घेतलं नाही. आणि त्या चुकीमुळे आता माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाची वाढ इतकी झाली आहे की अबॉर्शन करणं खूप त्रासदायक होईल असं डॉक्टर म्हणाले. मला माझ्या जीवाची रिस्क घ्यायची नाही आहे. आय एम 8 वीक प्रेग्नंट ना. मग आता काय करायचं? लग्न. आणि अजून काही दिवस थांबलो ना तर ॲबॉर्शन हा सुद्धा ऑप्शन राहणार नाही. मग काय करणार आहे तू? मला माहीत नाही मी काय करणार आहे. पुष्कर, एक विचारू तुला? विचार ना. मी काहीच न ठरवता अशाच अवस्थेत तुझी रूममेट म्हणून राहिली तर चालेल तुला? Happy, happy together.